दादा या नावाने मी मुलाखतीला सुरुवात करतो. दादा नमस्कार. ही आहे जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींची भाषणं. आकाशवाणीवर प्रसिद्ध झालेल्या मुलाखतींच्या आवाजाची जतन करणारी लायब्ररी. या लायब्ररीत महात्मा गांधी, राणी एलिझाबेथ, जॉन केनेडी, ओसामा बिन लादेन अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे आवाज, भाषणं संग्रहित आहेत. पेशाने शिक्षक असलेले असलम खान यांना रेकॉर्डिंगचा छंद आहे. त्यांच्याकडे जगभरातील आकाशवाणीतून प्रसिद्ध झालेल्या तब्बल 17,000 ध्वनिमुद्रिका संग्रहित आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 60,000 आवाजांचे रेकॉर्डिंग केले आहेत. 1992 पासून मला हे छंद जडला आणि हा उपक्रम सुरू करण्यामागचं रेकॉर्ड हेच की माणसानं काहीतरी वेगळं केलं पाहिजे या मताचा मी पहिल्यापासून होतो. तर मग काहीतरी वेगळं करायचं आपण, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे या म्हणीप्रमाणे मी हे काहीतरी वेगळं केलं आणि त्याच्यात मग आमचे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आले होते, विकास खारगे साहेब. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं मला आणि सांगितलं की पद्धतशीर काही ना काहीतरी केलं पाहिजे म्हणतो आणि तुम्ही शिक्षक लोक आहे, काहीतरी वेगळं करून पहा. त्यांनी दाखवलं. त्या पद्धतीनं एक प्रवास सुरू झाला. तुम्ही रेकॉर्डिंग BBC लंडनचे जे कार्यक्रम होते ऐतिहासिक कार्यक्रम येत होते माझ्याजवळ आहे आज. ते BBC वाल्याला भेटणार नाही आज. ते असे कार्यक्रम आहे माझ्याजवळ. तर ते एक छंद लागला, एक वेगळंच छंद लागला. असलम खान आता व्हॉइस ऑफ यवतमाळ म्हणून जिल्हाभरात प्रसिद्ध आहे. दरम्यान 17,000 कॅसेटची नोंद त्यांनी रजिस्टरमध्ये करून ठेवली आहे आणि हवी ती कॅसेट अगदी 2 मिनिटात ते काढून देतात. 17,000 कॅसेट जवळपास आहे माझ्याजवळ रेकॉर्ड केलेली आणि 55 ते 60,000 लोकांचे नावासहित कार्यक्रम आहे माझ्याजवळ जे रेडिओवर येते. ते माझ्यावर रेकॉर्ड आहे. या पद्धतीनं मी संग्रह केला आणि संग्रह केलंच नाही बल्कि आपण पाहता की रजिस्टर मेंटेन्स केलं मी. त्यांच्या घरातील 2 कपाटं कॅसेटच्या संग्रहानं भरून आहेत. हीच आयुष्याची खरी संपत्ती असल्याचं ते सांगतात. त्यांच्या या छंदाची दखल राष्ट्रपती कार्यालयानं देखील घेतली आहे.